नमस्कार. प्राध्यापक डॉक्टर सुरेश मिणे लिखित मनाचे श्लोक अध्यात्माची पाऊल वाट ह्या पुस्तकाचे क्रमशः वाचन. आजचा भाग. भूते पिंड ब्रह्मांड हे ऐक्य आहे, परी सर्वही सस्वरूपी नसाहे. मना भासले सर्व काही पहावे, परी संग सोडून सुखे रहावे. या जगामध्ये आपण जन्माला आलो आहोत तर इथल्या प्रत्येक गोष्टीशी, तत्वांशी आपला संबंध येणारच. तो काही आपण टाळू शकत नाही. जे जे होईल ते ते पहावे, तुका म्हणे उगी राहावे. तसं जे जे दिसेल ते सर्व पहावे, पण आपण मात्र त्यात गुंतून पडू नये. आपण या सर्वांपासून अलिप्त राहावे, असे समर्थांनी श्लोक क्रमांक 187 ते 190 यामध्ये सांगितले आहे. या विश्वाच्या पसाऱ्यामध्ये माणसे, सजीव, निर्जीव, पंचमहाभूते, देव, दानव हे एकत्रच राहतात. त्यांच्या अस्तित्वानेच तर हे ब्रह्मांड आहे. आपल्याला जे जे दिसते ते ते अस्तित्वात असतेच, कारण या सर्व गोष्टी दृश्यमान आहेत. आपल्याला प्राणी दिसतात, पक्षी दिसतात, नद्या, समुद्र, आकाश, पाऊस, निसर्ग, पर्वत सारे काही दिसते. खळाळत वाहणारी नदीही येथे दिसते, तर अथांग पसरलेला समुद्रही येथे दिसतो. अनेक आकारांचे, रंगांचे, देहाचे प्राणी, पक्षी, माणसे आपल्याला दिसतात, भेटतात. त्यांच्याशी आपला स्नेहही जमतो. कधी कुणाशी आपले वैरही निर्माण होते. कुणी जन्माला आला की आपल्याला आनंद होतो व कुणी मेला तर त्याचा शोकही होतो. ही सारी सुखदुःखे म्हणजे मायेचा पसारा होय. देहाच्या व प्रपंचाच्या आसक्तीतून हे सारे निर्माण होते. परंतु या सर्व गोष्टी ज्या ज्या दिसतात व ज्या ज्या दिसत नाही त्या सर्व नाशवंत आहेत. या मर्त्य लोकांमध्ये काहीही टिकणारे नाही. या सर्वांना आत्मस्वरूपामध्ये काहीही स्थान नाही. जे चिरंतन आहे तेच फक्त ब्रह्मस्वरूपामध्ये राहते. बाकी काहीही टिकणारे नसते. म्हणून समर्थ म्हणतात, परी सर्वही सस्वरूपी नसाहे. त्यामुळे माणसाने हे ओळखले पाहिजे की आपला देह नाशवंत आहे, पण आत्मा अमर आहे. त्यामुळे त्याला ब्रह्मस्वरूपामध्ये स्थान आहे, देहाला नाही. देह नाशवंत असल्याने त्याच्याकडे दुर्लक्षच केले पाहिजे व खऱ्या सुखाचा मार्ग शोधला पाहिजे. या पृथ्वी तलावर जे जे दिसते, भासते ते सर्व काही आपण पाहावे, कारण आपण काही डोळ्याला पट्टी बांधू शकणार नाही व कानात बोटे घालणार नाही. जे दिसेल ते पाहावेच लागेल. समर्थ आपल्याला उपदेश करतात की ते जरूर पहा, पण अलिप्तपणे पहा, त्यात गुंतून पडू नका. या पृथ्वीवरचे आपण प्रवासी आहोत. जसं आपण कुठे प्रवासाला जातो, खूप काही सुंदर गोष्टी पाहतो, डोळ्यात साठवून ठेवतो, परंतु त्यात गुंतून पडणे आपल्याला शक्यच नसते. ठरलेल्या दिवशी आपण परतीच्या प्रवासाला लागतो व कालांतराने विसरूनही जातो. माणसाच्या या मर्त्य लोकात आपले स्थान असेच आहे. आपण प्रवासी म्हणून आलो आहोत. आज न उद्या परत जायचे आहे, हे आपण कधीही विसरता कामा नये. त्यामुळेच त्यात गुंतून पडू नये. जो गुंतला तो संपला. कायमच एक अलिप्तता आपल्या वास्तवात हवी, हेच समर्थ आपल्याला सांगतात. समर्थ म्हणतात, परी संग सोडून सुखी राहावे. चिरंतन सुख हवे असेल तर या तात्पुरत्या सुखातून बाहेर आले पाहिजे. एखादे प्रसिद्ध स्थळ पाहताना आपण भान हरपतो. बरोबरचा वाटाड्या म्हणतो, अहो हे तर काहीच नाही, यापुढचे ठिकाण तर एकदम अलौकिक आहे. तेव्हा आपण चटकन दुसऱ्या ठिकाणासाठी जायला तयार होतो व त्याची आपल्याला ओढ लागते. तीच भावना मनात ठेवून आपण ह्या तात्पुरत्या सुखाला टाकून आपल्याला चिरंतन सुखाची ओढ लागली पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.